तुमच्या या ओडिसी सेंटरला येणं आणि काही बोलणं म्हणजे एक महान कठीण प्रसंग आहे. कारण काय इथे सुरुवात सगळी इंग्लिश पासून होते. आपण आहो भारतवासी देशी बनलेले देशी, त्या देशी या शब्दावर महत्व द्या. जीवनामध्ये जर काही मोठं व्हायचं असेल तर इतर लँग्वेजेस जे आहेत आणि आजच्या या काळामध्ये इंग्रजीला ही तेवढंच महत्त्व आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पण देशीवरच मी नुसता विसंबून राहिल्यामुळे माझे आज रुग्णाचे हाल झाले. आणि म्हणून हा जो ओडिसीचा कार्यक्रम आज अचानक घेतला, विक्रमने तुमच्या मॅस्ट्रोने मला बोलावलं. मी नुकताच आता औषध घेऊन आलो, डॉक्टर अरोराच्या तिथूनच आलो. आणि आज आता हे आजपासून एक सप्ताह सुरू झालेला आहे. कारण का कोणताही त्याचा वाढदिवस 20 तारखेला जो साजरा होणार आहे, तर तसं ST मध्ये सौजन्य सप्ताह वगैरे अगोदर आपण किती सौजन्य दाखवून सौजन्य सप्ताह बघू. आणि या सौजन्य सप्ताहामध्ये सुरुवात करण्यासाठी गेस्ट पाहिजे. तर मी तर त्याचा पप्पाच आहे, फादर आहे. परंतु डॉक्टर गनेडीवाल हे या कुटुंबाचेच असल्यामुळे हा कौटुंबिक कार्यक्रम आहे असं मला वाटतं. आणि ओडिसी मध्ये जी भावना जी निर्माण केल्या जाते, जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा आणखीन काही दुसरे काही ते शिकवल्या जातात, तर एक या ओडिसी मध्ये एक कौटुंबिक भावना एक निर्माण झालेली आहे. कारण का माझ्या घरात आम्ही 5 मेंबर आहोत, परंतु या 1 महिन्याच्या काळामध्ये हे सर्व विद्यार्थी हे माझ्या घरात येतात. त्याच्यामुळे मी कोणाशी काय बोलावं काय समजत नाही. सर वजन बढ़ाने के लिए हैबिट में क्या चेंजेस करना चाहिए न्यूट्रिशंस में? और कुछ लोग बोलते हैं कि
दोपहर में खाना खाने के बाद सोना चाहिए. तुम्ही ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये आहे हे सायको केअर इन्स्टिट्यूशन आहे. पहिल्यांदा डोक्यातून हे काढून टाका की तुमचं वजन कमी आहे. म्हणजे तुम्ही जे मनाला खूप लावून घेतलाय या इथं ओडिसीच्या क्लासमध्ये हे मनाला जे लावलेलं आहे हे काढले जाते. तुम्हाला असं कधी वाटतं काय खूप जोरात वादळ आलं तुम्ही हल्ले उपाय तुम्ही असा स्वतःहूनच सुचवला ते जे तुम्हाला तो पटला मला असं वाटतं. जेवण केल्यानंतर झोपावं. झोपायला पुढं काय करा झोपणं वगैरे आहे कोणतरी लेमॅन्स ऍडवाइस आहे. लेमॅन्स ऍडवाइस शुड नॉट बी टेकन इनटू ग्रँटेड. आणि तुम्ही स्वतःचा विचार करायचा की आय एम हेल्दी, आय हॅव टू डू लाईक दिस. पहिल्यांदा हा विचार करा बी पॉझिटिव्ह. कारण ओडिसी सेंटर हे तुम्हाला बी पॉझिटिव्ह साठीच हे करते, ट्रेनिंग देते. कारण का तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला काही व्हायचं आहे तर सराउंडिंगच्या याच्या सगळं बघा, तुम्ही सगळा विचार करा. हे क्वेश्चन्स आहे. आता उदाहरणार्थ डायरियाची ट्रीटमेंट तुम्ही विचारता म्हणजे टीव्ही लावून पाहतात डायरियावर सांगतात की नाही, भरपूर सांगतात डायरियासाठी. तर तुमचं हे सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की तुमची दृष्टी कुठे कुठे जाते काय डायरेक्ट फक्त काय एफ चॅनल व्ही चॅनलच पाहता ते बाकीचे तुम्ही डिस्कवरी चॅनल्स ॲनिमल चॅनल हे थोडेसे पहा किंवा ऑब्झर्व. कारण तुमच्यामध्ये एकच दृष्टी असली पाहिजे की या सेंटरवरून निघालेला हा दूरदृष्टीचा विद्यार्थी झाला पाहिजे. उद्देश आहे याचा सेंटरचा आहे. मागच्या घरी जे तुमचं माझे एक स्पीच थोडंसं झालं होतं त्याच्यामध्ये एक नवीन त्यांनी ऍड केला की ही पद्धत आपल्या युनिव्हर्सिटी आहे, त्यांचे कुलगुरू आहेत, पण इथं तुम्ही गुरुकुलमध्ये आलाय. पहा कुलगुरू हे युनिव्हर्सिटीचे कॉलेजचे याचे जे तुम्हाला धडे दिले जातात ते ठराविक चाकोरीबद्ध याच्यातून. परंतु जीवनज्ञान कसं जगायचं हे म्हणजे जुनी जी गुरुकुलाची जी प्रथा होती त्या प्रथेमध्ये या पोराने मी त्यात मागच्या वेळेस बोललो होतो. म्हणजे सडा सारवून केलेला आहे. म्हणजे नाही तर शेणात हात टाकणे म्हणजे एखाद्या विष्ठेत हात टाकण्यासारखं जे होतं. बरेचसे विद्यार्थी खेड्यातून आलेले आहेत, या मोठ्या कास्तकारांची मुलं आहेत, शेतकरीची मुलं आहेत. तर त्याच्यामुळे तेही एक अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यातले तर बऱ्याचशा मुली आता BE झालेल्या आहेत किंवा आणखी ग्रॅज्युएट होतील, सगळ्या होतील, त्यांना अजून स्वयंपाक येत नाही. सांगितलंय त्यांना की तुम्ही घरी जा आणि घरी स्वयंपाक करा. म्हणजे आईने सांगत पाहिजे की नाही घरी स्वयंपाक करते. नाही तर म्हणजे काय आहे की समजा जर तुम्ही याच्यातही जर फेल्युअर झाला तर तुमचं इकडे जीवन मोठं कठीण, नवऱ्याला काय खाऊ घाला सुद्धा एक अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. म्हणजे सर्वांगीण आसन इथं जे शिकवलं जाते ही थोडीशी वेगळी पद्धत आहे. हे खरोखर म्हणजे इथं गुरु लिहिले आहे, दोन्ही फोटो आहे इकडे. हे गुरुकुल आहे. जुन्या काळातली जी पद्धत होती त्यानुसार तुमच्या आपल्या याच्याप्रमाणे भारतीय संस्कृतीप्रमाणे शिकवलं जरी इंग्लिश मध्ये असलं काय. आता प्रत्येक वेळेस म्हणजे तुमच्या इथं म्हणजे हे आहे की म्याय म्याय म्हणाला मी शिकवलं तर मी घरी म्याव म्याव तर ते नंतरच्या पुढच्या भाषणानंतर सांगितलं.
तुम्हाला होतो हो, परंतु या रोगामुळे जे तुमचं कुटुंबीय काय ते कौटुंबिक कसं बिघडलं जातं, इकॉनॉमिकली मला किंवा बाकीच्या प्रेमाने याच्या म्हणा मी हे स्वतः भोगलं आहे. कारण की मी स्वतः 32 वर्ष सरकारी याच्यामध्ये नोकरी करून सरकारची पूर्ण त्या सेवा करून त्या सेवा करत असताना थोड्याशा वाईट सवयी लागल्या. कबूल करतो, प्रांजळपणे कबुली देणं हे एक महत्वाचं आहे. कारण काय मी ते केलं म्हणून मी असं झालं आणि आज मला त्याची जाणीव झाली. परंतु आज मला जाणीव होऊन काय उपयोग आहे, वय वर्ष 65, परंतु या वयामध्ये जे कोणी त्या रुग्ण आला त्याचे नातेवाईक किंवा बाकीचे सगळे लोक म्हणतात ते रुग्ण हा रुग्णच असतो, परंतु एका रुग्णामुळे पूर्ण घर रुग्ण होऊन जाते, हे एक लक्षात घ्यायला हरकत नाही. आणि म्हणून ज्या काही सवयी आहे या ओडीसीच्या मार्फत काही पोरं नाठाळ होते ते इथं सरळ झाले, काही आई वडिलांचं ऐकत नव्हतं आता तर सरळ ऐकायला लागले. आणि काही लोक म्हणजे राज कपूर सारखे झाले, येडे बोलून पिढे खाणार. इथं मी सर्व गुण पाहिलेले आहेत. आणखी एक दोन दोन काही लोकांची जर तारीफ केली तर तुम्ही म्हणाल इथं भलतच होईल. तर मी बोलत कोणाशीच नसतो, फक्त बारीक ऑब्झर्वेशन करत असतो त्याचं काय काय घड म्हणजे घडवणारा माणूस कसा आणि घडलेला माणूस कसा, स्थित्यंतरे फार चांगली होत आहेत. पण याची जाणीव ही सर्वांनी ठेवली पाहिजे. आजच्या या कार्यक्रमामध्ये मला अध्यक्षस्थानच दिलं ना, अध्यक्षस्थान दिलं आणि जबरदस्तीने मी तिथे घरी झोपणार होतो तर ते म्हणे आम्ही तुमचे मास्टर म्हणे तिथं नका झोपू, इथं झोपू. मला जबरदस्तीने इथं आणलं आणि त्याच्यासाठी आणण्यासाठी म्हणजे विशेष करून सेक्रेटरी जनरल निनादला पाठवलं आणि त्यातल्या त्यात म्हणजे होम मिनिस्टर जातीने हजर होत्या, त्यांनी हाती धरूनच आणलं मला. तर या प्रसंगी मला इथे बोलण्याचा जो चान्स दिला, मी बोलू शकतो, परंतु नुकताच मी केमो ट्रीटमेंट घेऊन आल्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना आजच्या या प्रसंगी या सौजन्य सप्ताह जो सुरू झालेला आहे या सौजन्य सप्ताहामध्ये विक्रमच्या बर्थडेच्या सौजन्य सप्ताहामध्ये सर्वांना मी शुभेच्छा देतो, त्यांना सुद्धा एक आशीर्वाद देतो आणि पुढील कार्यक्रम सुरू परवानगी. अब उसके ले रहा, तू मेरा नहीं ले रहा है.
सही आहे ना? या वयात मध्ये होत म्हणाला. खाणे बाबतीत चांगलं. अरे तो मी तरी खाल्ला तरी. नहीं, और 5 सवाल है. फेवरेट प्लेस 300 रुपीज कैश है. नहीं कैश है यहाँ. उनका फेवरेट प्लेस गोंदिया. फेवरेट डिश. फेवरेट डिश. Most memorable moment. Most memorable moment. विक्रम की शादी. आपका लेक्चर नहीं जुलाई में अभी नहीं. आणि आता लेक्चरच्या लोकांना लिहितच होता. व्हेरी पीसफुल व्हिडिओ. नवीन नाही काही नवीन केले आहे. न्यू बॅग हॅज बीन सेट सुरू आहे. काही खास येस हाऊ डू फील. आणि आपली फॅमिली आई वडील सोडून कशी वाटते. सगळ्यात चांगले वाटते. हे चांगलेच आहे. जुन्या लोकांचं स्वागत आणि नवीन लोकांचं सुद्धा या बॅचमध्ये झालं. छोटा बच्चा सुद्धा आहे. वो नहीं चलेगी, कजिन है. अच्छा व्हेरी गुड. नवीन आहे. आता तुम्ही पुन्हा नेहमीप्रमाणे 20 जुलैच्या कार्यक्रमासाठी सगळे जमलेले आहात. आता नाही आतापर्यंत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ओडीसी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ते शिकलेल्या आहेत. आज मला कळलं की एक नवीन आणखीन काहीतरी थेरपी सुरू झाली इथं. तुम्हाला यानं म्हणजे शहरातून खेडेगावात नेलं आहे नाही. म्हणजे शेणाचं सार्वजनिक कधी वासच नाही घेतला. त्या शेणाचा वास त्या एक्स पक्ष चांगली गोष्ट आहे. कारण काय एखादा वाईट वाचतापेक्षा जेव्हा आपण चांगला संबंध घेतो म्हणजे ब्लॅकबोर्डवर आपण कशाने लिहितो. त्या खडूची किंमत केव्हा होते. कारण काय त्याचं बॅकग्राऊंड काय असतं. रामाचं कॅरेक्टर का चांगलं आहे. दॅट्स राईट. किती हुशार बोल आहे. ट्रेनिंग मध्ये एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे पहिले वाईटातूनही काहीतरी शिकायचं. जे आपण डिस्कार्ड करतो विलेज लेवलला. आय एम फ्रॉम विलेज. यू आर एव्हरीवन फ्रॉम विलेज. काय परंतु आपण शेतीकडे लक्ष देत नाही. शेता कशाकडे लक्ष देत नाही.
कधी आपण शेणात हात घातले. आता या सुनबाईला सडा तुम्ही टाका, सडा तुम्ही असे टाकता, तो सडा असा टाकता येते काय? नाही, बायांनी असा सडा टाकायचा. हा, तर तो सडा सारवण नाही ना. आमच्या नातवांना आज म्हणजे ज्यात रंगीत रांगोळी पाहिली, आजीला विचारते आज दिवाळी आहे का आपल्या इथं? म्हणजे त्याचे आयडियाच पहा, म्हणजे रंगीत रांगोळी म्हणजे आपण दिवाळीच्या वेळेस सणाच्या वेळेस काढतो. तसं आज मला कळलं की नवीन ट्रेनिंग केलं, नाहीच ट्रेनिंग, पण त्याच्यातून बरेचसे पोरं आणि चांगले होणार. आणि मी म्हणून तुमचा जास्त वेळ घेत नाही, कारण काय असं आहे की जरी मी याचा बाप असलो असं आहे की आता पोरं झाले मोठे, आता सूर्याला दिवा दाखवण्याचा काय. मी आता नवीन आलेल्या मुलांना बेस्ट विशेष देतो आणि असाच हा 20 जुलैचा कार्यक्रम आता चांगल्या रीतीने होईल आणि त्याचा वाढदिवस होईल. आणि म्हणजे आतापर्यंत तुम्ही फक्त एकट्याचा केला, मागच्या वर्षीपासून मॅडम आणि हे दोघं जण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आनंद आहे. पण आणखी 1-2 वर्षानंतर ते कंपनी वाढेल. हॅपी बर्थडे म्हण. आपण माझ्यासमोर आल्यानंतर तुम्ही कशासाठी आले?
No need to say goodbye. You'll come back when it's over. No need to say goodbye. पचनोरे यांचं नाव बालक मंदिराच्या एका खोलीला देण्यासाठी म्हणून आजचा हा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. फार मोठं व्यक्तिमत्व होतं आणि बहुतेकाने त्यांना पाहिलेलं आहे. मी फार कमी काळ त्यांच्या सहवासात आलो, पण खूप प्रभावित यासाठी झालो की जेव्हा त्यांचा संबंध माझा आला तेव्हा ते कॅन्सर या अतिशय दुर्धर व्याधीने पीडित होते आणि
कुठेही त्यांच्या वागण्यातून किंवा चेहऱ्यावरून सुद्धा त्याचा माणूसही दिसत नव्हता. तर मला तो आश्चर्याचा धक्का होता. आणि दुसरी गोष्ट, जे कार्यक्रम होत होते ओडिसी या संस्थेचे डॉक्टर विक्रमसिंग पटलोरे त्यांचे गुरु आहेत, त्या संस्थेच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे, तर त्या समारंभात आणि इतर उपक्रमात सहभागी होताना कुठेही त्यांचं वय कधी आम्हाला जाणवलं नाही. विद्यार्थी डान्स करत होते, ते खाली अनेक वेदनांनी गणत असतील मनातल्या मनात किंवा आणखी त्रासी होते, पण कधीही त्यांनी जाणवलेलं नाही. उलट या मुलांचा आवाज, त्यांचं गाणं किंवा नाचणं झालं नाही तर मला बरं वाटत नाही असते म्हणत होते. आणि एक कार्यक्रम त्यांचा असा ऐकण्यात आला आणि मला खूप आश्चर्य वाटलं की इतकी मोठी व्याधी, इतकं मोठं दुःख सहन करताना आपण हसतोय. ते दुःखाची माणसाने हसावं हे आपण फक्त सिनेमातून, दूरदर्शनमधून वगैरे ऐकतो, पाहतो, पण प्रत्यक्ष अनुभव फार कमी येतो. कारण की कॅन्सरने पीडित अनेक रोगी जवळून पाहिले, नातलगांमधून पाहिले, तर त्यांच्या व्याधी, त्यांचं विव्हळणं, त्यांचं दुःख, त्यामुळे पूर्ण कुटुंबीयावर होणारा परिणाम हा मी जवळून अनुभवला. लागेल. माझे सासरेच कॅन्सरने पीडित होते आणि त्यांचं सगळं मी दुःख जवळून पाहिलं आणि भोगलं सुद्धा. तर त्या तुलनेत मला तुलना करू नये कोणत्याही व्याधीशी किंवा कोणत्याही व्यक्तीशी, पण सहजपणे मला असं जाणवलं की असंही जगता येतं. म्हणजे असंही जगता येतं, दुःख सहन करताना हसता येतं. आपण कवितेतून, गाण्यातून हे ऐकतो, वाचतो, पण प्रत्यक्ष जेव्हा हे पाहतो तेव्हा खरं वाटतं. मला त्यांना आम्ही जेव्हा पापाजी म्हणत होतो, पापाजींची ही प्रेरणा आहे की अजूनही ती मुलं ज्या प्रेरणेतून ते काम करत आहेत प्रत्येक क्षेत्रात, त्यांना त्याची आठवण सतत येत राहते. कारण ते सिंहासारखा त्यांचा आवाज होता. मी त्यांच्या स्मृतीकरिता ती कविता केली होती, आता आठवत नाही मला, पण त्याने एक वाक्य असं होतं, शेर की दहाड और पीठ पर हात. म्हणजे त्यांचा आवाज हा कणखर होता की असं वाटेल की आता रागवतील, पण त्यातून मृदुता होती आणि त्यांच्या पाठीवर हात देण्यातून जो दिलासा होता तो सर्वांसाठीच कायम आहे. सर्व म्हणाले की अजूनही ते हसतायत वरून आणि आपल्याला प्रेरणा देत आहेत, हे खरं आहे. आणि व्यक्ती म्हणजे शरीर मृत होतं, पण त्यांची जी आठवणी आहे किंवा त्यांचं जी कृती आहे ती कधीच मृत होत नाही. आणि विशेषतः अशा ठिकाणी ही भेट दिलेली आहे पटलोरी परिवाराने की जी मुलं खरंच देवाची रूप आहे असं मानतो, त्यांना आपण फुलं मानतो. साने गुरुजींनी त्यांना देवाची फुलं म्हटलं होतं. तर अशा ठिकाणी भेट दिलेली आहे ही आणखी मोठी गोष्ट आहे की सगळ्या मुलांसाठी प्रेरणादायी असं त्यांचं काम होतं आणि त्यांचं एकंदर वागणं होतं. आणि अशी खोली आपण निवडली आहे संस्थेच्या प्रमुखांचं मी त्यासाठी अभिनंदन करतो की ज्या ठिकाणी मुलं खेळतील, पाणी प्यायला येतील आणि या ग्रंथालयात ज्ञान ग्रहण करण्याकरता जे गावातले किंवा इतर ठिकाणचे नागरिक किंवा शिक्षक मंडळी इथल्या विद्यार्थी त्या सर्वांना डॉक्टर सुरेशसिंग पटलोरे यांचं नाव वाचायला मिळेल. तर त्याबद्दल विशेष अभिनंदन संस्था प्रमुखांचं. आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आहे. अशा स्मृती त्यांच्या आपल्यासोबत आहेत, त्या अनेक कामाला प्रेरणा देऊ आणि पुन्हा पुन्हा आपल्या संस्थेत येण्याची संधी मिळवू. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. I'll come back when you call me. No need to say goodbye. Just because everything's changing doesn't mean it's never been this way before. All you can do is try to know who your friends are as you head off to the war. हक्काचं स्पेलिंग चुकलं ना बे. Horizon and follow the light. You'll come back when it's over. No need to say goodbye.